डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या बेदम मारहाण प्रकरणानं संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडवून दिली होती। या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या पोलीस कोठडीत कल्याण न्यायालयाने आता सोमवारपर्यंत वाढ केली आहे। या घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात होता। डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता। लोकप्रतिनिधीच जर कायदा हातात घेत शासकीय रुग्णालयात राडा करत असतील तर मात्र या राज्यात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित करण्यात आला। रुग्णालयात राडा केल्यानं राजकीय वर्तुळातूनही यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या। 2 दिवसांपासून तब्येतीचं कारण सांगून म्हात्रे रुग्णालयातच होते, तर दुसरीकडे कोर्टानं म्हात्रेंना हजर करा तेव्हाच निर्णय अशी आक्रमक भूमिका घेतली। त्यामुळे आज कोर्टातील घडामोडी पाहण्यासारख्या होत्या। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका गर्भवती महिलेला उपचारासाठी दाखल करण्याच्या कारणावरून झाली। शास्त्रीनगर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला उपचारासाठी आणण्यात आलं होतं। मात्र त्या महिलेची प्रकृती पाहता तिला तातडीनं अतिदक्षता विभागाची अर्थात NICU बेडची आवश्यकता होती। शास्त्रीनगर रुग्णालयातील NICU विभागातील सर्व बेड आधीच फुल असल्यानं तेथील कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं। त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना वस्तुस्थिती समजावून सांगत महिलेच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून तिला तातडीनं दुसऱ्या सुसज्ज रुग्णालयात हलवण्याचा प्रामाणिक सल्ला दिला। मात्र डॉक्टरांच्या पाया पडूनही त्यांनी लक्ष दिलं नाही। त्यांनी उलट रुग्णालाच लाथ मारली असा आरोप रुग्णाच्या कुटुंबियांकडून केला गेला। त्यानंतर त्यांनी रुग्णालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली। काही वेळातच नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे खासगी अंगरक्षक आणि काही कार्यकर्त्यांसह शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल झाले। रुग्णालयात येताच त्यांनी परिस्थिती समजावून न घेता थेट तेथील डॉक्टरांना जाब विचारण्यास सुरुवात केली। पाहता पाहता या वादाचं रूपांतर राड्यात झालं। रमेश म्हात्रे आणि त्यांच्यासोबत आलेल्या समर्थकांनी शासकीय नियमांची आणि कायद्याची कोणतीही तमा न बाळगता थेट डॉक्टरांवर हात उचलला। कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर, इतर वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका आणि रुग्णालयाच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना या टोळक्यानं बेदम मारहाण केली। रुग्णालयातील शासकीय मालमत्तेची तोडफोड करण्यात आली आणि तेथील कर्मचाऱ्यांना गंभीर परिणामांची धमकी देण्यात आली। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले इतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात प्रचंड घबराट पसरली। शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि महिला कर्मचाऱ्यांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याची माहिती मिळताच विष्णुनगर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। विष्णुनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि मालमत्तेचं नुकसान करणे यांसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी वेगानं चक्र फिरवत मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या 3 खासगी अंगरक्षकांना आणि इतर साथीदारांना अटक केली। मात्र अटक झाल्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या। रमेश म्हात्रे यांनी आपल्याला छातीत दुखत असून प्रकृती अस्वस्थ असल्याचं पोलिसांना सांगितलं। त्यामुळे त्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रमेश म्हात्रे रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करणं पोलिसांना शक्य झालं नव्हतं। यापूर्वी त्यांना न्यायालयानं 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। आज या कोठडीची मुदत संपत असल्यानं म्हात्रे यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करायचं होतं। म्हात्रे यांच्या वकिलांनी त्यांच्या ढासळत्या प्रकृतीचा हवाला देत न्यायालयात एक अर्ज दाखल केला। म्हात्रे यांची तब्येत ठीक नसल्यानं त्यांना न्यायालयात प्रत्यक्ष आणण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची सुनावणी घ्यावी किंवा त्यांची कोठडी वाढवायचीच असेल तर ती केवळ 1 दिवसासाठी वाढवावी अशी विनंती वकिलांनी न्यायालयाला केली। म्हात्रे यांच्या बाजूनं त्यांच्या वैद्यकीय अहवालांचा आधार घेत प्रकृतीचं गंभीर चित्र उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आला। सरकारी पक्षाच्या वकिलांनी म्हात्रे यांच्या वकिलांच्या या अर्जाला आणि युक्तिवादाला तीव्र विरोध दर्शवला। हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून एका लोकप्रतिनिधीनं कायद्याचे रक्षक असलेल्या डॉक्टरांवर केलेला हा हल्ला समाज मनावर विपरीत परिणाम करणारा आहे असं सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। या गुन्ह्याचा सखोल तपास करणं अजून बाकी आहे। अनेक पुरावे गोळा करायचे आहेत आणि इतर आरोपींची कसून चौकशी करायची आहे। त्यामुळे मुख्य आरोपीची पोलीस कोठडीत चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला। म्हात्रे केवळ कारवाई टाळण्यासाठी आजाराचं कारण पुढे करत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला। कल्याण न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद अतिशय शांतपणे ऐकून घेतला। न्यायालयानं म्हात्रे यांच्या वकिलांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची मागणी पूर्णपणे फेटाळून लावली। प्रकृतीचं कारण दाखवून न्यायालयात हजर राहण्यापासून सूट दिली जाऊ शकत नाही असं स्पष्ट करत न्यायालयानं पोलिसांना कडक आदेश दिले। कोणत्याही परिस्थितीत आरोपी रमेश म्हात्रे याला न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्यात यावं असे निर्देश कोर्टाने दिले। न्यायालयाच्या या कडक भूमिकेनंतर विष्णुनगर पोलिसांचं पथक ठाणे जिल्हा रुग्णालयात पोहोचलं। तिथून डॉक्टरांकडून म्हात्रे यांच्या डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि चोख पोलीस बंदोबस्तात रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयात आणण्यात आले। न्यायालयात प्रत्यक्ष हजर केल्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला। पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की मारहाण प्रकरणामागे नेमका काय हेतू होता।
लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे कायदा हातात घेण्यामागे कोणती पार्श्वभूमी होती आणि या गुन्ह्यात आणखी किती लोकांचा सहभाग आहे याचा तपास करण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी मिळणं गरजेचं आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचा जबाब यावरून म्हात्रे यांचा थेट सहभाग निष्पन्न होत असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. अखेर न्यायालयानं पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला. या घटनेचे पडसाद केवळ डोंबिवली किंवा कल्याणपुरते मर्यादित राहिले नसून संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका थांबवण्याचं नाव घेत नाहीये. याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर वैद्यकीय संघटनांनी तीव्र चिंता व संताप व्यक्त केला. डॉक्टरांनी अशा असुरक्षित वातावरणात काम कसं करावं असा सवाल उपस्थित केला जातोय. रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांना जर लोकप्रतिनिधींकडूनच मारहाण होणार असेल तर सामान्य जनतेला काय संदेश जाईल अशी संतप्त भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होतीये. अनेक डॉक्टरांनी या घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केलं. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आम्ही उभे होतो तेव्हा भरपूर पोलीस गुन्हेगाराला घेऊन आले आणि हे सगळे पोलीस आम्हाला पण धक्काबुक्की करत होते. आम्हाला त्यांनी धमक्या दिल्या, आमच्याशी घाणेरड्या टोनमध्ये ते बोलले, ज्याच्यावर आम्ही पण प्रतिकार केला आणि त्यांनी लिटरली अशा पद्धतीची भूमिका दाखवली की ते ह्या क्रिमिनल्सला VIP ट्रीटमेंट देतात आणि आम्ही या सगळ्याच्या अगेन्स्ट आहोत. आम्ही हे बिलकुल सपोर्ट करत नाही. क्रिमिनल्स आर क्रिमिनल्स अँड दे शुड नेव्हर बी गिवन एनी VIP ट्रीटमेंट. ओव्हर टू माय भूमिका पुढे काय करणार आहात या संपूर्ण प्रकरणात? आम्ही कोर्टरूममध्ये गेलो, ऑनरेबल जज साहेबांना सगळं सांगितलं की आमच्याशी ते कशा पद्धतीने बोलले, वकिलांशी आम्हाला धमकावलं कॅमेरा ऑन करून. त्यांच्या लेडी पोलीस ऑफिसरला सांगितलं तू व्हिडिओ रेकॉर्डिंग कर, ह्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार, 353 वकिलावर गुन्हे दाखल करणार. ही मुजोरी पोलीस स्टेशनमध्ये तर हे करतातच, सामान्य पब्लिकला सुद्धा ते तसंच ट्रीट करतात, आम्हालाही ते तिथे तसंच ट्रीट करतात. वेरॅज पोलीस स्टेशन हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या टॅक्सवरती तिथे सगळं चालतं. तर ही दादागिरी जेव्हा जेव्हा ते लोक इथे कोर्ट प्रिमाइसेसमध्ये येतात तेव्हा आमच्यासारखे कुठलेही वकील याच्या पुढे खपवून घेणार नाही. रमेश म्हात्रेंवर पोलिसांनी असा आरोप ठेवला की यांनी मारहाण करायला ते स्वतःच होते म्हणून. पोलीस म्हणजे आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. मी पोलिसांना कोर्टाला सगळी बॅकग्राऊंड सांगितली की रमेश म्हात्रे आणि ते डॉक्टरचे काही वैयक्तिक दुश्मनी नाहीये. रमेश म्हात्रे पब्लिक सर्वंट आहे. पब्लिक लाईफ मध्ये अनेक वर्षे 50 वर्षे वाईट चालू थांबण जरा. आणि एका अडलेल्या बाईला, प्रेग्नंट बाईला मदत करण्यासाठी म्हणून ते हॉस्पिटलमध्ये गेले होते. डॉक्टरांना सांगत होते तुम्ही ऑपरेशन करा, तुम्हाला होत नसेल तर CMOचा नंबर द्या किंवा कल्याणच्या डॉक्टरांकडे रेफर करा. तर ते डॉक्टर सांगत होते की नाही हिला सायन हॉस्पिटललाच घेऊन जा. कल्याणच्या डॉक्टरांना पत्र द्यायला डॉक्टरांनी नकार दिला, CMOचा नंबर द्यायला नकार दिला आणि ह्याच्यावरून तुरे मारे झाले, आरोतरी झाले आणि मग हात उचलला. सन्मानी कोर्टाने आता काय सांगितलं, काय माहिती सन्मानी कोर्टाने काय? कोर्टाने सांगितलं की सोमवारपर्यंत तपास करून ठेवा आणि सोमवारी माझ्यावर परत हजर करा. सोमवार 13 तारखेमध्ये पैसे भेटे झाले. हो, सोमवारपर्यंत. तिथे बाकीचे 3 आरोपी त्यांना म्हणा त्यांनाही सोमवारपर्यंत पोलीस स्टेशन एकूण 4 आरोपी 4 आरोपीला तारखेपर्यंत पोलीस स्टेशन. दुसरीकडे राजकीय वर्तुळातही या घटनेमुळे खळबळ उडाली. सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेवकानं शासकीय रुग्णालयात जाऊन अशी गुंडगिरी केल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेत. सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी पोलिसांना, डॉक्टरांना काहीच समजत नाहीत असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून आरोपीवर कोणतीही राजकीय सहानुभूती न दाखवता कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली. पक्षाची प्रतिमा डागाळू नये म्हणून शिवसेना यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं. विष्णुनगर पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास वेगानं करत आहेत. सोमवारपर्यंत मिळालेल्या पोलीस कोठडीच्या कालावधीत पोलीस रमेश म्हात्रे याची कसून चौकशी करतील. रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांचे सविस्तर जबाब नोंदवले जात आहेत. घटनेच्या दिवशी रुग्णालयात उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांकडूनही माहिती घेतली जाते. पोलीस या प्रकरणाचा भक्कम आरोपपत्र तयार करण्याच्या दृष्टीने सर्व तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुरावे गोळा करतात. सोमवारच्या सुनावणीत पोलीस न्यायालयात तपासाचा काय अहवाल सादर करतात आणि म्हात्रे यांच्या अडचणीत आणखी वाढ होते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.